नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहेच की 12वीची उद्या परीक्षा सुरू होत आहे 10 फेब्रुवारी आणि 10वीची देखील 20 फेब्रुवारी 2026 रोजी परीक्षा आहे. बोर्ड परीक्षेला जाता जाता या विषयाला घेऊन तुमच्याशी आज संवाद साधण्याचा हेतू होता. मित्रांनो, असा कोणताच विद्यार्थी नाही की ज्याला परीक्षेची भीती नाही. परीक्षा म्हटलं की भीती असणं हे स्वाभाविक आहे. अगदी तो विद्यार्थी कितीही हुशार असेल, थोडा मध्यम असेल किंवा अभ्यासात थोडा मागे असेल तरी सुद्धा त्याला त्याच्या मनामध्ये भीतीचं वातावरण असणं हे स्वाभाविक आहे. हे वातावरण दूर झालं पाहिजे. आणि एकूणच आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे, प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे, परंतु तरी सुद्धा परीक्षेला जाताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, आपला माइंडसेट कसा ठेवला पाहिजे, एकूणच आपलं डेली रुटीन कसं ठेवलं पाहिजे या संदर्भात बोलणं मला आवश्यक वाटलं आणि म्हणून तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे काय काळजी घ्याल. बघा, वर्षभर आपण अभ्यास केलेला आहे, परंतु परीक्षेच्या काळामध्ये अशा अतिशय छोट्या गोष्टी असतात, त्यावरती आपण काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं जे साहित्य आहे ते साहित्य अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही अनेक वेळा बघतो की विद्यार्थी परीक्षेला येतात मात्र आपलं हॉल तिकीटच विसरतात. घाईमध्ये, भीतीच्या वातावरणामध्ये, परीक्षेला वेळेमध्ये पोहोचायचं असतं, त्यामुळं ह्या चुका आपल्याकडून होत असतात. तर ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहे. बघा, साहित्यामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे तुमचं हॉल तिकीट. कारण तुम्हाला परीक्षा कक्षामध्ये प्रवेश मिळवून देणारं एकमेव साधन आहे तुमची ओळख, म्हणजेच तुमचं हॉल तिकीट. यासोबत तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचं किंवा तुमच्या माध्यमिक विद्यालयाचं 10वीच्या साठी हा व्हिडिओ 12वी आणि 10वीच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. तुमचं जे प्रवेश पत्र तुमच्या महाविद्यालयानं दिलेलं आहे ते प्रवेश पत्र तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. आता हे प्रवेश पत्र एक वेळ तुम्ही विसरलात तरी काही हरकत नाही, परंतु हॉल तिकीट तुम्ही विसरायचं नाही. हॉल तिकीट अत्यंत महत्वाचं आहे. बघा, तुमच्या सोबत परीक्षेला 2 ते 3 पेन पाहिजे आणि वापरलेले जर ते पेन असतील तर पेपर लिहिताना त्याचा फायदा होतो, असा माझा वैयक्तिक देखील अनुभव आहे आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे देखील मित्रांनो अनुभव आहे. मग यामध्ये आपल्याकडं साहित्यामध्ये हॉल तिकीट आहे, 2-3 पेन, पेन्सिल पाहिजे, खोडरबर आपल्याकडे पाहिजे, कंपास पाहिजे आणि आपल्याला इत्यादी साहित्य. आता ह्या इत्यादी साहित्यामध्ये सायन्सचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो सारखा पेपर आहे, त्याच्यामध्ये डायग्राम आपल्याला काढावे लागतात. इकडे जॉग्राफी सारखा पेपर आहे, इकॉनॉमिक्स आहे. असे वेगवेगळ्या पेपरला जे जे साहित्य आवश्यक आहे ते साहित्य तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या सोबत आवश्यक आहे. आता या साहित्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती असेलच, नसेल तर तुम्ही तुमच्या विषय शिक्षकांशी बोलू शकता, ते तुम्हाला याबद्दल माहिती देतील. बघा, पाणी बॉटल. आता बऱ्याच ठिकाणी 10वीच्या केंद्रांवर आणि 12वीच्या केंद्रांवरती पाण्याची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेली असते. पण मित्रांनो, या ठिकाणी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्याला बऱ्याच अंशी बघा आपल्या घरचं पाणी पिण्याची सवय असते, बाहेरचं पाणी आपण पिलो की आपण आजारी पडतो. आणि म्हणून प्रकर्षानं आपली स्वतःची पारदर्शक पाणी बॉटल आपल्या सोबत पाहिजे. आणि पेपरच्या कालावधीमध्ये परीक्षा केंद्राच्या बाहेर दुकानं वगैरे लागलेली असतात, तर आपण त्या ठिकाणी तेलकट पदार्थ खातो, ऊसाचा रस आपण पित असतो, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून आपल्या प्रकृतीवरती देखील पेपरच्या काळामध्ये परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून शेवटच्या पेपरला आपल्याला काय त्या ठिकाणी खरेदी करायची आहे किंवा काय हॉटेलला वगैरे कुठं जायचं आहे त्यावेळेस जा. कारण आम्ही बघतो की मुलं ग्रामीण भागातून येतात आणि नंतर या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होतं की पेपरच्या काळातच मुलं आजारी पडण्याचं प्रमाण देखील त्या ठिकाणी वाढत असतं आणि त्याचा परिणाम आपल्या पेपरवरती थेट होत असतो. मित्रांनो, बघा, परीक्षेदरम्यान आपल्याला बघा वेळेचं नियोजन करत असताना घराबाहेर पडण्याची वेळ आपल्याला ठरवावी लागणार आहे. आपलं घर, ठीक आहे, आपण जिथून परीक्षेला जाणार आहोत आणि आपलं परीक्षा केंद्र याचं अंतर आपल्याला लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला घरून कधी निघायचं हे ठरवावं लागणार आहे. बघा, आता महाराष्ट्रभर ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे आणि त्यामुळं खूप थोडस लवकर निघणं आपल्यासाठी सोयीस्कर आहे. कारण पेपरला जर आपण उशिरा जर गेलो तर आपला आसन क्रमांक आपल्याला सापडत नाही. म्हणजे सुरुवातीच्याच काळामध्ये आपला आत्मविश्वास त्या ठिकाणी कुठंतरी कमी होत असतो. पहिल्या दिवशी परीक्षा केंद्रावरती मित्रांनो 1 तास अगोदर जाणं कधीही उत्तम आहे तुमच्यासाठी, कारण तुम्हाला नंबर शोधायचा असतो. ठीक आहे, तुम्हाला परीक्षा केंद्राचा एक अंदाज येतो, परीक्षा केंद्राचा ऍड्रेस तुम्हाला व्यवस्थित समजतो. म्हणून तुम्हाला पहिल्या दिवशी किमान 1 तास दिलेल्या निर्धारित वेळेच्या 1 तास अगोदर तुम्हाला जायचं आहे.
बघा, त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, परीक्षेदरम्यान आपल्याला आपल्या विषय शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं असेलच, तरी देखील पुन्हा सांगतो, प्रश्नपत्रिकेचं वाचन आपल्याला करायचं आहे. आपण काय करतो, पेपर आला तर लगेच घड्याळाकडे बघतो आणि पेपर लिहायला सुरुवात करतो. आणि पेपर लिहायला सुरुवात केल्यानंतर पहिलाच प्रश्न कधी कधी अवघड येतो आणि नंतर आपला आत्मविश्वास कमी होतो. तर असं न करता आपल्याला जे प्रश्न आधी त्या ठिकाणी आपल्याला येतात ते आधी आपल्याला सोडवायचे आहे. बघा, प्रश्नपत्रिकेचं वाचन करायचं आहे. उत्तर पत्रिका सादरीकरण हा देखील मित्रांनो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. बरेच मुलं असे असतात की त्यांना आपला जो सीट नंबर आहे तो इंग्लिशमध्ये त्यांना व्यवस्थित टाकता येत नाही. तर त्यामध्ये काही तुम्ही संकोच बाळगण्याची आवश्यकता नाही. बोर्डानं तुम्हाला तुमच्या प्रवेश पत्रावरती तुम्हाला अंकात आणि अक्षरात दोन्ही पद्धतीनं तुमचे सीट नंबर उपलब्ध करून दिलेले असतात. ते बघून तुम्हाला व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी भरायची आहे. घाई गडबडीमध्ये आपले जे सुपरवायझर असतात त्यांच्या सहीच्यासाठी बोर्डानं उत्तर पत्रिकेवरती जी जागा दिलेली असते त्या ठिकाणी आपण सही करत असतो. ठीक आहे, तर विद्यार्थ्याने किंवा परीक्षार्थ्याने उमेदवाराने ज्या ठिकाणी सिग्नेचर करायचे आहे त्याच ठिकाणी आपण ती करायची आहे. म्हणून उत्तर पत्रिका सादरीकरणावरती तुमचा सीट नंबर असेल, त्यानंतर तुमची सही असेल, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो अत्यंत महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ती माहिती अतिशय व्यवस्थितपणे भरायची. उत्तर पत्रिका सादरीकरण वेळेचं भान आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. बघा, 10 मिनिटं आपल्याला पेपर संपण्याच्या आधी वेळ आपली उत्तर पत्रिका पूर्णतः तपासण्यासाठी, म्हणजेच व्यवस्थित ते सर्व पान आपण प्रश्नांचे नंबर वगैरे अनुक्रमांक व्यवस्थित दिले आहेत का हे बघण्यासाठी आपल्याला राखून ठेवायचे आहे. आणि ही उत्तर पत्रिका ज्यावेळेस तुम्हाला दिली जाते त्यावेळेस ती व्यवस्थित बघून घ्यायची. जर उत्तर पत्रिका व्यवस्थित नसेल तर तात्काळ तुम्हाला पर्यवेक्षक त्या ठिकाणी ती बदलून देण्याची कार्यवाही करतील. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा, हा मुद्दा आपण शेवटी जरी घेतलेला असला तरी सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. हा फक्त बोर्डाच्याच परीक्षे संदर्भात नाही तर ओव्हरऑल सर्वच परीक्षांच्या संदर्भात हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे आपलं मानसिक आरोग्य. बघा, ह्या पेपरच्या काळामध्ये कोणत्याही मित्रासोबत, मैत्रिणीसोबत, नातेवाईकांसोबत, कुटुंबियातील सदस्यांसोबत आपल्याला वाद करायचा नाही. आपल्याला आपल्या मनाला स्थिर ठेवायचं आहे, शांत ठेवायचं आहे, आनंदी ठेवायचं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. बघा, आत्मविश्वास, तुमचा झालेला अभ्यास आणि त्या अभ्यासाला मिळालेली आत्मविश्वासाची जोड हेच बोर्डाच्या परीक्षेच्या यशाचं गुपित आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यामध्ये चर्चा टाळा. आपण बऱ्याच वेळी परीक्षा केंद्रांवर आपले मित्रमैत्रिणी आपल्याला भेटत असतात आणि मग तुझा या पेपरचा अभ्यास झाला का, माझा तर झालाच नाही, मला तर अभ्यासाला वेळच मिळाला नाही, मला रात्री झोप आली नाही, मी पास होईल का, अशा वेगवेगळ्या निरर्थक चर्चा आपण त्या ठिकाणी करत असतो. आपल्याला पूर्णतः चर्चा टाळायची आहे. जो विद्यार्थी या काळामध्ये नकारात्मक मित्रांच्या सोबत राहील, नकारात्मक विचार त्याच्या मनात येतील, नकारात्मक चर्चा करील, निगेटिव्ह विचार करील, त्याला यश मिळणं थोडंसं अवघड आहे. आणि म्हणून सकारात्मक मित्रांसोबत राहा, चर्चा टाळा, सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली पाहिजे. तर याच्यामध्ये बघा, मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये आत्मविश्वास, चर्चा टाळणं हे आपलं अत्यंत गरजेचं आहे. बघा, येणारे जे उत्तर आहे ते आपल्याला मित्रांनो आधी त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे. आणि रात्रीची झोप अत्यंत महत्वाची आहे. आपली जी झोपीची वेळ आहे ती झोपीची वेळ चुकवू नका. बरेच विद्यार्थी पेपर आहे म्हणून त्या ठिकाणी उशिरा त्या ठिकाणी झोपत असतात, जागरण करत असतात आणि खूप असं वाचन करत असतात. तर ही पण गोष्ट आपल्याला मित्रांनो टाळायची आहे. बाकी पालकांसाठी देखील मला आवाहन करायचं आहे की आपल्या घरातील वातावरण शांत कसं राहील, आपल्या विद्यार्थ्यासोबत आपण मनमोकळा आणि सकारात्मक संवाद कसा त्या ठिकाणी साधू, याचा देखील तुम्ही सर्वजण विचार करा. मित्रांनो, या परीक्षेसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आहेतच. बघा, संकटांना न डगमगता सामोरे जायला शिका, पराभवाच्या भीतीने कधी मागे फिरू नका, तुमची मेहनत खरी तुमची ओळख ठरेल, उद्याचा निकाल तुमच्या यशाची खरी ग्वाही देईल. एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. तुम्हाला मनपूर्वक या बोर्डाच्या परीक्षेसाठी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.